वाव, हे बघा इकडे आम्हाला अळंबी दिसली आहे. इथे थोडं रिस्की असतं, थोडं साप असतो अळंबीच्या इथे. आता इथे सर्व जेवायला बसले आहेत दुपारचं बाहेर फिरून आल्यावर. हे आमचं ग्रामदैवत श्रीदेव काळेश्वर मंदिर. हे बघा लावणी करतात अशी भाताची. हे आमचं घर जे मी दाखवले पावसाळ्यात असं दिसतं. नमस्कार, मी जुईली, जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज परत एकदा माझ्या कोकणातल्या गावी आले आहे. माझं गाव म्हणजे मूर. आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही पाहू शकता, ते चॅनलवरती अवेलेबल आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये म्हणालेले की आमच्या गावामध्ये पाऊस पडतो तेव्हा खूप सुंदर वातावरण असतं, अगदी स्वर्ग पृथ्वीवर आल्यासारखं वाटतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. माझं गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे कसं वातावरण असतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये एन्जॉय करणार आहोत. त्याचबरोबर आज मुंबईवरून माझ्या घरी माझे फॅमिली मेंबर्स आले आहेत, त्यांनासुद्धा मी आज तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा समोर किती छान व्ह्यू दिसतो आहे आणि इथून सह्याद्री पर्वत रांगा दिसायच्या ना, तर ते आज पावसामुळे धुकं आल्यामुळे दिसत नाही आहेत. आणि हे सर्व आमच्या घरी आले आहेत. ही माझी मावशी आहे, बेबी मावशी म्हणतो आम्ही हिला. त्याच्यानंतर ही बेबी मावशीची मुलगी सुचूताई. हा माझा भाऊ, तुम्हाला माहिती आहे, कुणाल. हे आमचे शैलेश भाऊजी. हॅलो. शैलेश भाऊजी म्हणजे जी माझी ताई आहे सुचूताई, तिची छोटी बहीण, तिचं मिस्टर. हे सर्व आज मुंबईवरून आले आहेत. अर्धे आतमध्ये. हो, अर्धे आतमध्ये आहेत. हा एक सम्राट आहे. सम्राट म्हणजे जी ताई आली नाही आमची, तिचा मुलगा. हॅलो. माझा मुलगा. हो, ह्या शैलेश भाऊजींचा मुलगा आहे तो. तर ही लोक मुंबईला राहतात आणि मुंबईवरून कोकणामध्ये पावसाचा आनंद घ्यायला ती लोक दरवर्षी येतात आणि खूप आवडीने येतात. तर ही ताई आहे माझी, तिला विचारूया. ती दरवर्षी आवडीने कोकणामध्ये येते. ताई सांग, काय वाटतं तुला? हां, आम्ही दरवर्षी येतो इथे माझ्या मावशीच्या गावाला. मी मूळची सांगलीची आहे, पण आम्हाला इथे पण खूप छान वाटतं. पावसाळ्यात आम्ही दरवर्षी इथे काही क्षण आनंदात घालवायला, थोडंसं चेंज म्हणून येतो. मावशी, तुला कोकणाबद्दल काय सांगायचं आहे तुला? कोकणात जास्त हिरवळ आहे, झाडे झुडपे जास्त आहेत, असं आमच्या सांगलीला नाही आहे, म्हणून इथे यायला तर बरं वाटतं. शैलेश भाऊजी आपले कोकणातलेच आहेत, महाड साईडचे आहेत. पण ते तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही पाली इकडे राजापूर साईडला येऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. हा फार्म हाऊस एकदम छान बनवला आहे. एकदम असं वाटतं की आम्ही एकदम जंगलाच्या आत आलोय. खूप सारी हिरवळ आहे, खूप पाऊस आहे आणि वातावरण एकदम मस्त आहे. आम्ही आता आमच्या घराच्या जवळच्या नदीवर आलोय. समोर नदी बघा. पाऊस पडतोय आणि इकडे ही लोक नदीमध्ये दगड फेकायचा गेम खेळत आहेत, दगड शोधतायत. चला शैलेश भाऊजी, बघूया कोणाचा कुठपर्यंत जातोय. अरे वा, मस्त. शैलेश भाऊजींचे पण 2 गेले ना. दगड नाही भेटत. अरे बापरे, केवढा पाऊस आला. अरे वा, भेटलं मस्त. हवा वगैरे मस्त सुटली आहे एकदम आणि पाऊस पण येतोय जातोय मस्त आणि एकदम छान वाटतंय बघायला इकडून. भोपे दादा, कसं वाटतंय? अप्रतिम. अप्रतिम. शैलेश भाऊजी? आता आम्ही नदीवरून मस्तपैकी मजा मस्ती करून एका नवीन स्पॉटकडे जातोय आणि आजूबाजूला एकदम छान वाटतंय बघा, हिरवळ एकदम मस्त वाटतंय समोर. आणि इथे मागे पण डोंगर आहेत आणि हे बघा असं हलतंय ना हवेने, पानं
छान वाटतं. पुढे मळे आहेत, तिकडे जाऊया. तिकडे ना मळीचे मासे येतात, तर बघूया आपल्याला आज मिळत आहेत का. चला, इथे त्यांचं फोटो सेशन चालू आहे. हे बघा, इकडे आम्हाला अळंबी दिसली आहे. इथे थोडं रिस्की असतं, थोडं साप असतो अळंबीच्या इथे, पण आली आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते. अळंबी म्हणजे मशरूम, अजून छोटे आहेत. अळंबीच आहेत ना? जर मी चुकीची असेल तर करेक्ट करा मला. कसं दिसतंय बघा, अळंबीच आहेत वाटतं. अळंबी किंवा रोना असं म्हणतात त्याला. इथे साप असतो वाटतं. हाय, बीळ दिसतोय, तर इथे रिस्क नको घे. बाई इकडे पण दिसतंय एक रोन आहेत. अळंबी म्हणजे छोटी साईज असते वाटतं. ह्याच्याबद्दल ना कोणाला जास्त माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. हा बघा, इकडे एक ना छोटासा वाळ प्रवाहित झालाय. आम्ही त्याच्यातून आता जातोय. मस्त वाटतं, पाणी एकदम थंड थंड आहे. हे बघा, हा इथून असा प्रवाहित झालाय आणि हा इथे असा जातोय. मी जाते आता ह्याच्यातून. हे बघा, हे ना असं या मळ्यांमधून पाणी इथे खाली जातं आणि जेव्हा मोठा पाऊस पडतो ना तेव्हा हाच जो वाळ आहे तो वरपर्यंत भरतो आणि ते पाणी ना सगळे इथे ओव्हरफ्लो होतं आणि मग ह्याच वाळांमधून ते मासे ना या मळ्यांमध्ये येतात. आता वाटत तर नाही आहे कारण पाणी ओसरलेलं दिसतंय. इथे पण समोर एक बघा, मळ्यातून जो वाळ प्रवाहित झालाय ना तो दिसतोय आणि छान वाटतं एकदम बघायला. वाव, ह्याच्यातूनच मासे प्रवास करतात मळीतले. आता नाही आहेत ते, संपले मासे. माझं तर जास्त पाणी नाही येत ना म्हणून असतील. असं एक आलं तर सम्राट काय करशील? पाण्यात पडणार नाही पकडेल त्यांना जर छोटा आहे आणि मोठा निघाला तर. आणि आसपासचं तुम्ही वातावरण बघा. असा पडशील ना मागे डायरेक्ट बुक. त्याने सगळं साफ करून टाकलं. आता परत भावलं वाव, हे बघा, आताच पाऊस पडून गेल्याने थोडंसं ऊन आल्यासारखं झालं आहे आणि इकडे पण एक थोडासा झरा नाही, वाळ प्रवाहित झाला आहे. पडलास की काय? उडी मारायला गेला. होय वाटतं थोडासा आलंय. काय फोन लागलं? तुझं झालं बरं? झालं ना. आता आम्ही घरी पोचलोय, थोडंसं फ्रेश होतो. इकडून आहे रस्ता? इकडून पण आहे ना. इथून पण बघा वाळ प्रवेश केलाय. हा समोरचा वरचा डोंगराचा रस्ता आहे. इथून आम्ही आमच्या वाडीत जातो आणि इथे समोर घर. बघा, पाय धुवायला आम्हाला निसर्गाने सोय केली आहे मस्तपैकी. इथून एक येतोय वाळ. जरासा पाऊस पडला तरी भरपूर पाणी येतं इथे. बघा, पप्पा फणस कापतात इथे. कोणता फणस आहे? हो, सम्राट जोक मारतो.
मस्त आहे. खाऊन बघूया आता. पानसट लागतोय की चांगला उन्हाळ्यात असतो तसा लागतोय उन्हाळ्यातला. आता इथे सर्व जेवायला बसले आहेत दुपारचं बाहेर फिरून आल्यावर. पापड घेतला, जिलेबी. सगळे एकत्र गावी जेवायची मज्जाच वेगळी असते. बाहेर असा मस्त पाऊस पडतोय, थंड वाटतंय आणि इथे आम्ही पंक्तीत जेवायला बसतोय. मी पण आता बसेन, थोडं व्हिडिओ करायचा म्हणून मी उभी राहिली. आम्ही आता देवळात चाललोय आणि हा देवळाच्या आजूबाजूचा परिसर बघा किती छान दिसतोय. इथे खाली ना एक व्हाळ आहे इथे आणि हे समोर तांबड्या मातीचा रस्ता. मागे सुद्धा मी इथून आलेले. जो माझ्या गावचा सगळ्यात पहिला व्हिडिओ होता तो इथलाच होता. पावसाळ्यात इथे कसं दिसतंय बघूया. बघा इथे समोर ढेपकोंड, तो जो एक प्रवाह आलेला नदीचा तो इथे आहे आणि इथे सगळं चिखल आहे. हा मस्त हवा सुटली आहे. हा हे बघा, मला मी मागे दाखवलेला ना नदीचा एक प्रवाह आलाय. मागच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला मी ढेपकोंड दाखवलेली, देवळाच्या खाली आल्यावरती जो एक नदीचा प्रवाह गेलेला तो पावसाळ्यात बघा आता किती भरलेला आहे. खोल आहे हा खूप. आणि आजूबाजूला एकदम मस्त हिरवळ पसरली, खूप सुंदर दिसतंय. हवा वगैरे येते छान. तू का लपतोस? आणि ते समोर देऊळ आहे. चला आता आपण देवळाच्या जवळ जाऊया आणि देवराई बघूया तिकडची. आता आपण देवळाकडे जातोय आणि ही समोरची देवराई बघा पावसाळ्यात कशी दिसते. झाडं बघा किती उंच आहेत. ही संपूर्ण देवराई आहे. एकदम अनटच्ड असा हा भाग आहे इथला. मानवी हस्तक्षेपापासून दूर. माणसं जरी राहत असली तरी सुद्धा इथलं कोणी काही तोडत नाही. तर यावरून आपल्याला दिसतं की निसर्गाचं संवर्धन करून सुद्धा माणसाची प्रगती करता येते. बघा हे इथे तुम्हाला हे वेल दाखवते कशी गेली आहे. ती केवढी खोडासारखी झाली आहे. या झाडाला लागली आहे ती. सर्व निसर्ग इथला, उंचचे उंच झाडं. आपण देवळात पोहोचलोय आता. हे आमचं ग्रामदैवत श्रीदेव काळेश्वर मंदिर आणि ह्याच्या बाजूचा हा सुंदर असा निसर्ग. हे बघा ह्या ज्या घंटा दिसत आहेत ना, ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झाले इथे येऊन त्यांनी या घंटा दिलेल्या आहेत. देवस्थानाच्या भोवती या ज्या देवराया दिसत आहेत हे एक जिवंत उदाहरण आहे की कोकणी माणूस निसर्गाला देव मानतो. इथे गुरं चरत आहेत संध्याकाळची. इथे आता आम्ही वर जातोय. खालून फार्म हाऊसमधून वरती जायचा हा रस्ता. आणि पावसाळ्यामध्ये बघा त्याचं कसं दिसतंय आसपासचं. जंगल सफारी करतोय असं वाटतंय. हे बघा जांगल देवपाशी आलोय. हे बघा काकी, काकी लावणी करतायत. नानी पण आहेत.
आणि ते बबन दादा. होय हो आत्ताच आले मग अशी लावतात रोपं. इथे पण तेच चालू आहे. चिखल केलं आणि त्याच्यामध्ये रोपं लावतात. ही आहे ना इरली आहेत. हां इरली आहेत. ही पावसामध्ये घालतात. हे बघा कागद आहे आता. इरला आहे का एक. हे बघा लावणी करतात अशी भाताची. हे असं चिखल केलेलं आहे आणि ते भास्कर काका आहेत लावणी लावतात. कशी लावतात बघा एक पटापट एकदम. पाय एकदम चिखलात माखवून एकदम रुतवून भरपूर चिखल करतात. आणि इथे अशी लावणी चालू आहे. आणि हा मस्त असा आसपासचा परिसर. यावेळी मी कधी गावी नव्हते आले त्यामुळे मी सुद्धा असं बघते पहिल्यांदाच बघितल्यासारखं. आणि हा ट्रॅक्टर आहे याने नांगरणी केलेली. आणि इथे दादा आहे भोपे दादा. मग अशी त्याला इंट्रोड्यूस नाही केलेलं. श्रीकांत यादव. इथे पण एक मशीन आहे. चला आपण जाऊया. आपण आलो आहे आता त्या आमच्या वाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्याकडे. आणि आपण इथून आमच्या वाडीत जातो या साईडने. आपण बऱ्याच वेळा गेलो आहे. आपण आता सरळ रस्त्याने जाऊया. हां खांबडात जाऊयात. हा बघा रस्ता एक खांबड्यात जायचा. बघा इथे किती छान दिसतं आहे. शाळेच्या जवळ इथे नांगरून ठेवलं आहे. आणि ही शाळा समोरची आणि ती चक्की. इथे पण नांगरलं आहे. तिथून पण मागून आवाज येतोय. किती छान वाटतं इथे. निसर्गरम्य परिसर. आता आपण खांबडात आलेलो आहोत आणि तुम्हाला मी स्वर्ग म्हणजे काय असतं ते तुम्हाला मी आता दाखवते. हा बघा स्वर्ग. पृथ्वीवरचा स्वर्ग. सह्याद्री पर्वत रांगा आहेत त्या तिथे. आणि धुकं आलंय तिथे. आणि हा असा सुंदर परिसर. आणि हवा सुटली आहे छान. आपण आता नदीवर जाऊया इथून. तिकडचा सह्याद्री पर्वत दिसत नाही आहे कारण तिथे सुद्धा ढग आले आहेत. गुरं चरतायत वाटतं इथे. तुमची आहे बैल आहेत की काय. हा आमच्या गावातला विकास. याने एक व्हिडिओ बनवला आहे. काजिरडा घाटातून कोल्हापूरला जायचा जो जुना रस्ता होता त्याचे. हां पडसाळीमध्ये काजिरडा ते पडसाळी हे 5 का 4 क्लिप केलेत ना. तर तो जुना रस्ता त्याने स्वतः पार केलाय आणि तो व्हिडिओ त्याने बनवलाय. तर नक्की बघा. काकांबरोबर गेलेला तो एका. माझे गुरुजी होते ते. हां त्यांच्याकडे मी शिकतोय गायन. अच्छा. त्यांच्यासोबत त्यांनी मला घेऊन गेलेले. मला म्हणले की पडसाळीचा घाट मला माझी खूप इच्छा होती लहानपणापासून की कसा आहे काय आहे कसे लोक जायचे बैल कसे घेऊन यायचे पूर्वीच्या काळी. पूर्वीच्या काळी कुठंच रस्ता नव्हता त्यावेळी आपल्या इकडची लोक सर्व त्या घाटानंच ये जा करायचे. बरोबर. मग त्या घाटातून आम्ही गेलो त्या म्हणजे एकदम निसर्गरम्य आहे. आत्ताच्या जर वेळ गेलं तिथे तर एकदम निसर्गरम्य आहे. कोण धावत काय आली. मारामारी करतात वाटतं. चला बघा इथे ना पुढे नदी आहे. पण नदीला काय झालं भरपूर हावर आलाय ना. नदीला खूप हे आलंय पाणी एकदम जोरात आहे. हा काय बोलतात त्याला तुमच्या हावर 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 आलाय खूप. हावर आलाय. चला मग आता नदीवर नको जाऊया. पाऊस पण यायला लागलाय ना. यायला काय पडतोच आहे पाऊस. हे असं हिरवगार झालंय सगळं. पाऊस 2 मिनिटासाठी येतोय आणि जातोय. आमच्या वाडीत आलोय आता आम्ही. घरी जातोय. समोर बोरिंग आहे तिथे जरा पाय धुवूयात. घाण झाले आहेत ना. हे बघा ही लोक बोरिंगवर गेले पण
पाय वगैरे धुवायला. ही अशी आमच्या गावची बोरिंग. दोन्ही हातनी काढतो, दोन्ही हातनी. ग्रिप घे पहिले. जोर लगा की. आता आपण घरी जाऊयात. हे आमचं घर जे मी दाखवले पावसाळ्यात असं दिसतं. आणि आता खळ्यामध्ये ना हे झालं असणार भरपूर बुळबुळीत. हे बघा इथे ना पाणी जेव्हा पडतं ना तेव्हा म्हणजे पावसाचं पाणी जेव्हा पडतं तेव्हा ना हे भरतं. तर आम्ही जेव्हा कधी गावी असलो आणि भरपूर पाऊस पडला तर इथे आम्ही ना बोटी सोडायचो. खळं भरायचं पूर्ण आमचं. एवढं पाणी असायचं त्याच्यात. हे बघा इथे ना तर घरी कोणीच नाही ना त्याच्यामुळे असं हे होतं सर्व. आणि ॲक्च्युली हे ह्या खालचं बाजू आहे ना तर हे वरून पण जे काही येतं ना त्याचं मटेरियल हे सगळं इथेच डिपॉझिट होतं. आणि त्याच्यामुळे इथे भरपूर हिरवळ दिसते खोळ्यामध्ये आमच्या. पण लादी नाही बसवली ते चांगलं आहे. उलट असंच छान दिसतं. गाव गावासारखं हवं. आमचं घर आतमध्ये जाऊयात. लाईट गेली आहे वाटतं. दिसत नाही आहे घरात. वरच्या घरात लाईट गेली असल्यामुळे पुढचा व्हिडिओ बनवू शकले नाही. आणि त्यानंतर आम्ही खालच्या घरात परत आलो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.